युद्ध करणं हे क्षत्रिय म्हणून तुझं धर्म आणि कर्तव्य कर्म आहे असं भगवान अर्जुनाला सांगतात. कर्मापेक्षा त्या कर्माला प्रेरक जी बुद्धी ती स्थिर करून समत्वतेनं कर्म करणं आवश्यक आहे असं आपल्याला सांगते ती भगवद्गीता. हरि ओम. आता आपण या तिसऱ्या अध्यायातल्या 7व्या श्लोकाकडे वळूया. 7व्या श्लोकात भगवंत सांगतायत, यस्त्वेन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते. जर एखादी प्रामाणिक व्यक्ती मनाद्वारे इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करीत असेल आणि आसक्ती न ठेवता कर्मयोगाचा प्रारंभ करीत असेल तर ती व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे. स विशिष्यते, असा माणूस श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे बरं? कर्मेंद्रियैः कर्मयोगम आसक्त आरभते. म्हणजे कसा आहे तो? जो आसक्त न होता अनासक्त होऊनच कर्मेंद्रियांच्या द्वारा कर्मयोग आचरतो तो श्रेष्ठ. आणि त्यांनी अवस्था किंवा अनासक्ती कशी प्राप्त केली? मनसा इंद्रियाणी नियम्य, मनाने इंद्रियांचं नियंत्रण करून त्यांनी अवस्था प्राप्त केली. आता इथे विषय चालला आहे इंद्रियांचं नियंत्रण करण्याचा. आता इंद्रियांचं नियंत्रण ना 2 प्रकारांनी करता येतं. एक तर जबरदस्तीने करता येतं, दुसरं समजदारीने करता येतं. हे तर खरंच आहे. जसं मागच्या श्लोकाचा अर्थ पाहताना आपण असं पाहिलं की प्रथम जरा जबरदस्तीच करावी लागते, खरं आहे. म्हणजे समजा आता एखाद्याला सिगरेट ओढण्याची खूप सवय आहे, खूप सवय त्याला आहे असं कल्पना करूया. त्याला ती सोडायची इच्छा आहे. त्यांनी काय करायला की मनाला समजावलं पाहिजे की सिगरेट ओढणं चांगलं नाही, आपण ते आता सोडलं पाहिजे असं म्हणेल. तरीसुद्धा मन काय म्हणेल माहिती आहे? ते मन म्हणेल ठीक आहे रे, ते आपण नंतर पाहूया, आत्ता जर आपल्याला थोडा थकवा आला आहे ना, एक छानपैकी सिगरेट ओढू म्हणजे थकवा निघून जाईल, असं मन नक्की म्हणायचा प्रयत्न करील. हे खरंच आहे. त्यामुळे काय करावं लागतं? असं निश्चित ठरवावं लागतं की ह्या क्षणापासून मी सिगरेट नक्की ओढणार नाही. असं ठरवलं ना तर पहिल्यांदा जबरदस्ती होईल, मन थोडं बंड करील, शरीरात देखील काही परिणाम होतील, हे खरं आहे, काही त्रासही होईल. पण जरा मन भीतीसुद्धा कदाचित दाखवेल, पण तरी घाबरू नका. हळूहळू निश्चितपणे ते शांत करता येतं. मग काय करावं? मनाला उलटंसं समजावं की जे आपण करतो आहे ना तेच जास्त योग्य आहे, आपल्या हिताचं आहे, सिगरेट ही सोडलीच पाहिजे खरंच. आणि मग लगेच नाही ना तरी मन हळूहळू ते मानायला लागेल. आणि मग काय होईल? त्या विषयावर त्याला चिंतन करायला मात्र द्यायचं नाही आहे. कारण त्याला चिंतन केलं ना तर दुसरंच काहीतरी करायला लागतो बघा, त्याला लगेच कामावं लागतं. कारण कसं आहे मनाचं ना, मनाला कुठेतरी गुंतवून ठेवावंच लागतं. रिकामं मन हे सैतानाचं घर असतं बरं का. ते काय करेल सांगता येत नाही. म्हणून मग मनाला काहीतरी लगाम घालायला लागतं, काहीतरी कामाला लावायला लागतं. जसं पहा, समजा आपल्याला दुपारी 3 वाजता चहा घ्यायची सवय आहे, अगदी रोज सवय आहे, खरंच आहे. 3ला चहा नाही मिळाला तर आपण अगदी अस्वस्थसुद्धा होतो. पण समजा एखाद्या दिवशी आपण एखाद्या कार्यक्रमात इतके बिझी असतो किंवा प्रवास करीत असतो, त्यावेळेला आपलं सगळं लक्ष त्या प्रवासात असल्यामुळे 3 काय संध्याकाळचे 6 वाजले तरी चहा घ्यायची आठवण होत नाही. मग 6 वाजता आठवण होतं की अरे आपण आज 3 वाजता चहा नाही घेतला. पण तरीसुद्धा डोकं बिकं काही दुखलं नाही, हे खरंच आहे. का बरं? कारण मन दुसरीकडे कुठेतरी गुंतलं होतं. त्यामुळे काय करावं लागतं? मनाला कुठेतरी चांगल्या ठिकाणी गुंतवावं लागतं. कारण ते सुद्धा वाईट ठिकाणी गुंतवू शकता. लक्षात ठेवा कसं होतं. समजा मगाचं सिगरेटचं उदाहरण घेतलं, सिगरेट सोडायचे, मग मन काय सांगायला लागतं माहिती आहे? हरकत नाही, मग त्यासाठी काय करूया, आपण थोडी दुसरी सवय लावून घेऊया ना, ती जाईल आपोआप. मग काय करूया? तंबाखू पान खायला सुरुवात करू, अगदी 120-32. होतं काय माहिती आहे पुढे की ते तंबाखू पान पण राहतं आणि सिगरेट पण राहते, दोन्ही व्यसन सुटतच नाहीत. त्यामुळे तसं नाही चालत. त्याला रोज कुठेतरी चांगल्या ठिकाणीच लावावं लागतं. आणि चांगल्या ठिकाणी लावलं ना तरच ते चांगलं राहू शकतं, नाही तर होत नाही. आता भगवंत इथे सांगत आहेत की इंद्रियांवर नियंत्रण आणण्याची गोष्ट कशी? केवळ कोणत्या इंद्रियावर नियंत्रण आणायचं? ज्ञानेंद्रियांवर आणायचं का कर्मेंद्रियांवर आणायचं? हे तर नक्कीच आहे. कारण शेवटी जेवढे भोग होतात ना तेवढे ज्ञानेंद्रियांनीच होतात की, यात काय शंका आहे? कान, नाक, जीभ, डोळे हेच तर भोग घेत असतात. पण ते सगळे जे भोग घेतात ना, ते जे घेत असतात ते कसं होतं बघा. प्रत्यक्ष भोग कोण घेतो?
कर्मेंद्रियच भोग घेत असतात की नाही. हातच वस्तू, हात पाय ह्याच गोष्टी घेत असतात, हे खरंच. कारण सगळी कर्म तर कर्मेंद्रियांच्या द्वाराच होतात. मग काय होतं, या दोघांचा समन्वय कसा साधायचा. ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांना आम्ही जर ज्ञानेंद्रियांना विषयभोगातून मुक्त केलं ना, तर कर्मेंद्रिय त्या भोगाला प्रवृत्तच होत नाहीत हो, हे निश्चित आहे. समजा आपणच ठरवलं की आता गोड काही खायचं नाही, तर काय होईल, समोर गोड पदार्थ आला तरी आपला हात उचलून तो तोंडापर्यंत नेणारच नाही ना पदार्थ. तो नेला नाही म्हणजे खायचा प्रश्नच येत नाही. कारण काय, त्याला मन तशी आज्ञा देणार नाही. आणि मन का आज्ञा देणार नाही, कारण ज्ञानेंद्रियांना आपण पटवलेलं आहे की आपल्याला ते करायचं नाही असं. म्हणजेच काय होईल, हळूहळू आपली भोगप्रधानता कमी होऊ शकते, हे नक्कीच आहे. आणि जोपर्यंत भोगप्रधानता आहे ना, तोपर्यंत कर्मेंद्रियांवर नियंत्रण प्राप्त होणार नाही, हेही तितकंच सत्य आहे. मग तो काय करतो, कर्मयोगम आरंभते. कर्मियांना काय वळावं, आपली इंद्रिय वापरायची. कशासाठी, भोगासाठी नाही, तर काय करायचं, कर्मयोग करायचा. आता कर्मयोग करायचा असं म्हटलं म्हणजे नक्की काय करायचं. कर्मयोग करायचं म्हणजे, कर्मयोग करायचं म्हणजे असं आहे की आपण असं शिकलो आहे की कर्म भगवंतासाठी किंवा भगवंतानी आपल्यावर सोपवलेलं कर्म म्हणून करायचं कर्मयोगामध्ये, हे खरंच आहे. आणि कर्म झाल्याबरोबर फळासकट ते भगवंताला अर्पण करायचं. पण अर्पण करायचं म्हणजे नक्की काय करायचं. कारण बघा, प्रथम तरी काय करावं लागतं, खोटंच अर्पण करावं लागतं हो. प्रथम काही खरं अर्पण होतच नाही, हे नक्कीच आहे. म्हणजे काय, मी आपल्याला त्यावेळेस सांगितलं होतं, आठवतं आहे, सकाळी चहा प्यायला, भगवंता हा चहा तुला अर्पण. स्वयंपाक केला, भगवंता स्वयंपाक तुला अर्पण. ऑफिसचं काम केलं, हे काम तुला अर्पण. असं करत करत जायचं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी हळूहळू भगवंताला कुठून तरी जोडायचा, हे खरं आहे. पण ते जरी अर्पण केलं ना, तरी ते मनातून जायला पाहिजे ना. समजा असं आहे की एखाद्या देवासाठी, दत्तात्रयासाठी आपण एखादा पोशाख बनवला आणि तो त्या देवाला अर्पण केला. आता आपण तो अर्पण केला आहे की नाही, पण तरीसुद्धा ज्या दिवशी तो पोशाख त्या देवाला चढवलेला असतो तेव्हा मनात पहिला विचार येतो की नाही, मी दिलेला पोशाख आता जर मी दिला असेल तर माझ्याकडे कुठून राहिला. ज्या अर्थी माझ्या मनात विचार येतो त्या अर्थी मी दिलाच नाही, हे खरंच आहे. त्यामुळे काय होतं, हळूहळू आपल्याला सवय लागते. प्रथम खोटंच करावं लागतं, पण मग आस्ते आस्ते सवय लागते. म्हणजे मग आस्ते आस्ते त्यातली ममता काढली जाते. तोपर्यंत नाही काढली जात, आस्ते आस्ते काढली जाते. आणि मग हळूहळू मनापासून अर्पण करणं शिकायला येतं, म्हणजे खरा कर्मयोग होतो. रमण महर्षी असं म्हणाले की कर्मयोग म्हणजे काय होय. रमण महर्षी असं म्हणाले, नेच्छयाकृतम ईश्वरार्पितम. नेच्छयाकृतम म्हणजे स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही, तर कशासाठी, हरी इच्छा, ईश्वर इच्छा म्हणून त्यांनी आपल्यावर सोपवलेलं कर्म म्हणून कर्म करा असं ते म्हणाले. आणि ईश्वरार्पितम, प्रत्येक कर्म झालं की फळासकट लगेच भगवंताला अर्पण करायचं. म्हणजे काय झाला, तो होता कर्मयोग, त्याला म्हणायचं कर्मयोग. मग काय होतं, अहंकाराचं समर्पण होतं. आता याचं फलित काय हो, याचं फलित असं आहे की प्रत्येक कर्माशी आपण ईश्वराला जोडतो, प्रत्येक कर्मासाठी. आणि प्रत्येक कर्म हळूहळू भगवंताला अर्पण करायची सवय होते. म्हणजे मग मनातून आपोआपच हे पाहिजे ते पाहिजे या इच्छा कमी होत जातात, अपेक्षा राहणं कमी होतं. म्हणजेच अंतःकरणाची शुद्धी होते, अंतःकरणाची शुद्धी होते. आणि यासाठी प्रयत्न करणं ना, हे खरं साधकाचं लक्षण आहे बरं का. यासाठी प्रयत्न करावाच लागतो. आता हे केव्हा घडेल, जेव्हा भोगप्रधानता कमी होईल तेव्हा. म्हणजेच काय, हरी इच्छेला महत्त्व येईल तेव्हा. म्हणून सारखं हरी इच्छा म्हणत राहावं. हळूहळू इच्छा जाते आणि हरी राहतो, हे तर खरंच आहे. आता ह्या श्लोकापर्यंत भगवंतांनी सिद्धांताचं प्रतिपादन केलं. आता कर्म करणंच कसं श्रेष्ठ आहे आणि ते का आवश्यक आहे. आता पुढच्या श्लोकात काय म्हणतात भगवंत ते आपण अर्थातच पुढच्या प्रवचनात पाहूया. हरिओम.